नमस्कार. आज आहे मामाच्या मुलाचा साखरपुडा. तो थोडासा आपण बघूया. साखरपुड्याला काय विधी वगैरे आहेत ते आपण बघूया. आणि गंमत म्हणजे साखरपुडा आणि संगीत असं एकत्र घेतले, त्यामुळे थोडंसं संगीत बघूया आपण. आता मुलीची एंट्री आहे. हल्ली एंट्री खूप महत्त्वाची असते. ती नसेल तर असं कुठलंही एक फंक्शन झाल्यासारखं नाही वाटत. आली आमची साजिरी गोजिरी नवरी. आता मुलगी आल्यानंतर मग 5 सवाष्णी तिच्या ओटी भरतात. ओटी भरायचा कार्यक्रम बघायचा आहे आणि नंतर साखरपुडा होतो. काय आहे ना, प्रत्येक आपण गाव बदललं ना, जरी आपण मराठीच असलो तरी गावागावात बदललं तर रीती बदलत जातात, असं होतं. आता या बहिणी, बहीण, भाऊजे, मामी असं आल्यात 5 जणी मिळून ओटी भरायला. म्हणजे तिची साखरपुड्याचं जे काय घेतलेलं असतं ते ओटीत देतात. अंगठी नवरा घालतो. ओटी भरून झाली की मग तसंच वेडे वगैरे मांडलेले असतात, तर साखरपुडा होतो. आता कोणाच्यात भटजीला असतात साखरपुड्याला, कोणाच्यात भटजी नसतात. तसं म्हणजे आमच्याकडे आता रायगड साईडला रत्नागिरी भटजी नसतात. आमच्याकडे असंच साखरपुडा. पूर्वी तर असं आमच्या साखरपुड्यांना, म्हणजे आता माझ्या साखरपुड्याला झाले 40 वर्ष 41 वर्ष ना, तेव्हा मुलगाही यायचा नाही. म्हणजे हे आले नव्हते, माझे मिस्टर आले नव्हते साखरपुड्याला. असे दीर वगैरे कोणी सासरे ते असतात आपले चुलत वगैरे, ते अंगठी घालतात. म्हणजे काय पद्धत होती. आणि 5 माणसं फक्त साखरपुड्याला जाणार, ती आलेली. म्हणजे मुलगा माहीतच नाही. असंच अशा पद्धतीतून आम्ही आता ह्या पद्धतीत आलोय की इथे असं म्हणजे मस्त एकदम ग्रँड पार्टीच होते म्हणालात तरी चालेल. आता आपण साखरपुडा बघूया. आता मुलाला सांग, अंगठी घालतोय. ती घालते आधी अंगठी. लेडीज फर्स्ट. छोट्या छोट्या कार्यक्रमाने असं म्हणजे छोट्या छोट्या अशा या गोष्टींनी एक वेगळंच म्हणजे नातं निर्माण होतं म्हणा, किंवा छान असं बरं वाटतं. म्हणजे हे सगळं आता त्याला सांगतात पायावर बसून वगैरे अंगठी घालायला. तर बघा, खरंच हे असं सगळं करून खूप छान वाटतं. त्या दोघांना एकमेकाचा आदर वाटतो. बघणाऱ्यांनाही खूप छान वाटतं. साखरपुडा झाला, अंगठी घालून झाली. लग्नाच्या आधीची ही पहिली सुरुवात किती छान बघा. Crooked smiles, crashing waves, no shame. या रीती रिवाज आपण केले ना, तर ह्याने आपण बांधले जातो आणि एक वेगळाच मनात आदर निर्माण होतो. आपण म्हणतो ह्या रीती काय, पण ह्या सगळ्यांनी आपण पण एकमेकाला बांधले जातो. रीतीमुळे एक बंधन येतं आपल्याला. आता काय भेटले साखरपुड्यात सोयरे वगैरे असे भेटतात ना, तसे. आणि अँकर होता, त्यामुळे असं मुलींना आता एकदा स्टॅच्यू करायला सांगितले. जो जितका म्हणजे असा अट्रॅक्टिव्ह होईल त्याला. आता ही अशी भावाची मुलगी. आता प्रत्येक मुलांच्या आईंना बोलवलं तिकडे डान्स वगैरे करायला. कोण छान डान्स करतो त्याला बक्षीस. कारण काय आहे बघा, झालं लग्न किंवा झाला साखरपुडा की ते असं बसून राहायचं. सगळे देत आहेत नेऊन पाकिट, आपण बघत राहायचं नाही. मग सरळ जेवायला जायचं, मग जेवायचं आणि निघून जायचं. तर असं काय अँकर असला किंवा काही असं डान्स वगैरे असला किंवा
असं काहीतरी असलं तर तेवढा वेळ जातो, नाही तर ते नुसतं जायचं, लग्न लावायचं, जायचं, साखरपुडा करायचा आणि निघून जायचं. पण हे छान आहे. म्हणजे आता मला ह्यातली कुठलीही गाणी तुम्हाला दाखवता येणार नाही, कारण आपल्याला कॉपीराईट लागणार. आता ही साखरपुडा झाला, रिंग घालून झाली. आता ही दुसरी एंट्री. छान मस्त अशी भावलीसारखी गोलगोल फिरते. खूप आता मुलींचे ड्रेस पण खूप छान चूज करतात, छान वाटतं बघायला. आताची मुलं ना आपलं लग्न करतात आणि ते अगदी म्हणजे खूप सेलिब्रेट करतात. पूर्वी काय हो, अरे बाबा त्या बॅगा भरायच्या, ते तांदूळ घेतलं, पीठ घेतलं का, हळद घेतली का, कुंकू घेतलं का, मग त्या बॅगा भरून जायचं. साड्या कुठे नेसायला वेळ आहे, नुसते सगळ्या रीती करायच्या. दरवाज्यात नवराला असं करा, आपलं झालं तसं करा. आता बघा मस्त फंक्शन आहे. काय तुम्हाला सांगते ना, कुठे झालं तिथे रीती होतात, नाही तर रीती होतही नाही. चाललंय आपलं, माहीतही नाही कोणाला काय करायचं असतं काय नाही, आपण बघत बसायचं. जोरदार तालियां हो जाए समर एंड अक्षता के लिए. वैसे ही काफी अच्छे लग रहे हैं. इनके लिए 2 लाइनें बोलना चाहूँगा आप लोगों की. बाबा आएगी? आवाज ही नहीं आ रही है, एक्साइटमेंट ही नहीं दिख रही है. कौन बाबा आएगी आप लोगों की? बात न होती, बाबा करो. हाँ, कि चंदा की चकोरी से कभी बात न होती, अगर हमसे आप लोगों की मुलाकात न होती. श्रवण एंड अंशिता की जोड़ी में जरूर कोई बात है दोस्तों, वरना ये कभी इतनी हंसी सामना होती. जोरदार तालियां हो जाए हमारे ब्राइड ग्रुप के लिए. सो फाइनली हम अब केक कटिंग करने वाले हैं. उसके बाद यहाँ पे काफी सारी परफॉर्मेंसेज है, वो आप लोगों को देखने मिलने वाली है. सो लेट्स डू. यस, सो मामा, मामी एंड मासी की परफॉर्मेंस यहाँ पर अब कुछ अलग ही आई, मामी, मावशी जावयाचं कौतुक करतायत.
आता मामी आणि मावशी अनुभवाचे बोल सांगतायत भाचीला, काय करायचं सासरी गेल्यावर, कशी कसरत चालू असते. आता आई बाबांची एंट्री, त्यांचा डान्स बघा. ही नवऱ्याची आणि नवरीची बहीण या नाचतायत. असे खूप छान छान डान्स झाले मस्त. देखते हमारी लाफ्टर फील कॉल बजा लिया से काटे वन. आपण थोडी पूजा करूया, कारण जेवण पण आपल्यासाठीच ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याचा स्वाद तर घेतलाच पाहिजे.
असा सगळा साखरपुडा संपन्न झाला. तुम्ही सगळा साखरपुडा बघितला. काही नाही, मस्त डान्स आणि एन्जॉय कसा असतो, जितकं प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा कसा करायचा तो ह्या मुलांकडून घ्या, बाकी काही नाही. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही एक भावाची मुलगी आणि एक बहिणीची मुलगी आहे नवऱ्याच्या, दोघी. आणि नंतर त्यांच्या आयासुद्धा डान्स करणार आहेत. पण काय आहे ना, गाणं नसल्यामुळे काय इतकं मजा येत नाही, तरी आनंद घ्या. साखरपुडा दाखवण्याचं एकच कारण की कुठल्याही कार्यक्रमात किंवा सणावारात आनंद कसा घ्यायचा